राज्यासह जत तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चिंता दूर व्हाव्यात आणि निसर्गाची कृपा लाभावी या उद्देशाने चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष धार्मिक उपक्रम राबवलाय। पावसासाठी देवीच्या चरणी साकडे घालत त्यांनी मंदिर परिसरात लोटांगण घालून वरुण राजाला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केली। महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिर परिसरात एक पाऊल पावसासाठी देवाच्या चरणी या संकल्पनेतून दुपारी आरतीच्या वेळी विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आले। श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात आरतीनंतर हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी देवीच्या मुख्य मंदिराभोवती लोटांगण घेत राज्यात चांगला पाऊस पडावा, दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना केली। त्यानंतर देवीची आरती आणि दर्शन घेऊन वरुण राजाला साकडं घालण्यात आले। राज्यातील विविध भागात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात व्हावी आणि सर्वत्र समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं या भावनेतून सामूहिक प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत 1001 झाडे लावण्याच्या अभियानाचा शुभारंभ केला। या उपक्रमात प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ज्ञ सरिताताई लिंगायत, धनाप्पा पुजारी, संतोष पुजारी, अशोक पुजारी, देवस्थानचे एमडी, सर्व पुजारी वर्ग, जयदीप माने, पिंटू मोरे, सावली राठोड, बसू बागाळे, मनोहर हुवाळे, मंजुनाथ पुजारी, इराणा देऊर, हॉस्पेटचे श्रीकृष्ण बुरुंगले, दयानंद गुरव तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, भाविक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज गुड्डापूर या ठिकाणी श्री दानम्मा देवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे। आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही, म्हणून दानम्मा देवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण घातलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामध्ये जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे। पाण्यावर जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे। जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे। दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आलेले आहे। दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय। म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी मी पाणी परिषद देखील घेतली होती। म्हैसाळचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं होतं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे, प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती वेढा होतोच। तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावा आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं पलटी लोटांगणा दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आणि आमची 100% गुड्डापूर दानम्मा देवीची श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धेवरती वाटचाल करणारी ही महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी वैराग्य संपन्न बागडे बाबांचा विचार सातत्याने डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो, पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी निस्ता एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेही कुठेतरी थांबली पाहिजे। म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतोय। आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केले, झाडं आम्ही आणलेल्या झाडं लावून देवीला साकडं घालतोय। म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे आणि झाडं जगली तर पाऊस पडेल। ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत। बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागलेत, झाडं कटाकट तोडले जात आहेत। ह्याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत। पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच, झाडं तेच, ह्या वर्षी लावलेलं खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाड राखलं जातं, असं न करता झाड 100% जगलं पाहिजे। याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत। ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत।